चला तर मित्रांनो, आपण आज शिवलीलामृताचे पठण करणार आहोत. 11वा अध्याय घ्यायचा आहे आज आपल्याला. या अध्यायाचे वाचन रोज रात्री दुसऱ्या प्रहरात 11 दिवस करावे. रुद्राक्ष व भस्म धारण करून हा अध्याय पठण करावा. नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करावा. हा 11वा अध्याय 11 रुद्राक्ष स्वरूप आहे. हा अध्याय पठन केल्याने 11 रुद्राक्षाचे समाधान होते. हा अध्याय इच्छिलेले फळ देणारा आहे. हा अध्याय मृत्युंजय जप आहे. या अध्यायाच्या पठणाने श्रवणाने मृत्यू गडांतरे त्यांचे निरसन होते, निश्चित दूर होते. ग्रहपीडा, विघ्ने, शत्रूचा नाश होतो. पिशाच्च बाधा, दारुण, रोगराई इत्यादी सगळे कदापि बाधत नाही. या अध्यायाचे जो अनुष्ठान करतो त्याला नित्यरूप केल्याने महापुण्य येते. त्याचे घरी दिवसेंदिवस ब्रह्मांड प्रकटेल. चला तर आपण शिवलीलामृत 11वा अध्यायाची सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, हे शिव भजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण, आचरण सदाशिवाचे. सूत म्हणे शौनादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्मत चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंचिती शुक्रादी सुगरण. तो शकरी शंकराचे त्याचे दर्शन, घेता तरिसी जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष. सर्वदा अष्टोत्तर माळा सर्वदा, असावा गळा एक. मुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्यविशेष. पंचमुख, षण्मुख, अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन, नाभाभिमान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दयास भूसूर, धन्य म्हणती तेची राजेश्वर. लाच न घेये करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पवित्रता मृदुभाषिणी, पूर्व दत्ते ऐसी लादीचे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्र सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर समाधान, यजमान सापेक्ष उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपाताजी. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची निसंगी नावडे त्या. पंचवर्षी दोघे सुकुमार, लेघविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव बाळा दोघे जण, सर्वालंकार पाधी ठाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचरिती सर्वांगी. आवळे सर्वांना एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवन माळवी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासना आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूतीस पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती.
ते सर्वची ब्रह्माणासी अर्पिती. घेती मागुती शिव दीक्षा, शिक्षा करीती बहुत. परी ते न सांगिती आपुल व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त. म्हणिती काय करावे आता, तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषीचर भार. अपार सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैयानाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रसूती सृष्टी करता, जो वसिष्ठ नातू तत्वता. राक्षसस्त्रस्त जेने केले, जेवी मानुष्ये वागती अपार. तेथेची पूर्वी होते जनी रजनी चर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मेचे सर्प सत्र केले, ते अस्तिके मध्ये राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले राणादिक. वीरांची सदटाऊन क्षणमात्रे, प्रतीची सृष्टी करता केली मित्रे. तेवी पुत्र कैवारे पराशरे, वादी जर्जर पैकेले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिता आता, कळले पाहिजे निर्धार. ऐसा महाराज पराशर, त्याचा नातू होय शुक्रयोगी गिद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घर आला जाणोनी. राव प्रधान समोरे धावती, साष्टांग नमुनी घरुसी आणिती. षोडोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर चोडून. म्हणे दोघे कुमार रात्रदीन, ध्यान करती शिवाचे. नावळती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशाली अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगविनी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवानी समग्र, आरुढावे आवळेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आमासी गूढ पडिले चित्ती. मग दोघे कुमार आणती गुरुप्रती, दाखविले भद्रसेन. गुरुचे पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरिले बोलले शक्तिसूत, म्हणे काहे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, एक तू तुझ सांगतो. पूर्व काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियाचे. त्या ग्रामीचा तो जिभूप, पृथ्वी माझी निसीम स्वरूपा. ललिताकृती पाहोनी कर्दप, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराज छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे, जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यक. राजस चंद्रश्मी स्म प्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे, बहुत वाजी गज बहुस. दासी दासी अपार, घरी माता सभाग्य सदोसर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वैश्या असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिसता न सरता, इंद्रास वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशीळ उदार. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्षती दळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करावी शिवाची. याचे मनी जे इच्छित, ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करावीत, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेन सावधान, कुकुट मर्कट पाडिले प्रीती करोनी. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकवले कौतुक. आपुले जे नृत्यकार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर.
कुकुट मरकट त्याच्या समोर, तेथी जे बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करावी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जान, विभूती चर्ची स्वहस्ते. एवतीच्या संगती करून, त्यासी घडतसे शिवभजन. असो ते तिचे सत्व पाहाया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी अबला, तन्मय झाली तेधवा. पूजा करुनी स्वहस्ती, त्यास बैसवले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गी वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याचे निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्ती घातले कंकण. येरी होऊनी आनंद धन, मन करी तयासी. पृथ्वी मोल हे किंकण, मीही 32 लक्षणी. 3 दिवस संपूर्ण दासी, तुमची झाले मी. तयासी ते मानवले, सवेची दिव्यलिंग काढिल. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून हे वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणूनी वंदी लागते. म्हणे या लिंगाच्या प्रभूवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओढवुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरणी अवश्य म्हणूनी, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावयास अभिनव, कौतुक चरित्र. दाखावी त्यांच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावो लागलाच हुकडोनी, एकची हाक जाहली. तीच सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठव लवकरी. येरी उठली घाबरी, तव वातात मज चेतला. तशा माझी उडी घालुनी, कंठपाश काढुनी. कुकुट मरकट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मन अशांत झाला सत्पकर. यावरी पुसे सौदागर, महानंदा प्रती तेधवा. माझे दिव्यलिंग आहे का की जतन, महानंदा घाबरी एकोनी. वक्षस्थळ घेत बुडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दीन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग चित्रीकरण चेताविला, आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध जाहला, समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व वृंदवंदा. लुटवली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित. करी गृहदान, महानंदे स्नान करुनी. भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वनी लेऊनी. हृदय चर्चित शिवध्यान, हर हर शिव म्हणोनी. उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उद्याचळी. तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकष्टी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैष्ण्याचर. शिरी जुळजुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तियाचे शिरी, नीळकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांढुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती.
वरचे वर कुंदक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेस झेलुनी धरिती, हृदय कमळी एकात्माते. म्हणे जाहलो मी सुपन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे मी ये नगर उद्धरून, विमानी बैसवी. दयाळा माता बिंदू समवेत, महानंदा विमान बैसती. दिव्य रूप पावनी त्वरित, नगर समवेत चर्चिली. पावली सकळ शिवपदी, जे नाही अधिव्याधी. क्षुतातिविहिरीत त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तैसे. काही काम क्रोध द्वंद दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेचे गोळ उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूची वने अपार, सुरभींची वृत खिल्लारे. चिंतामणीची धवलागरे भक्त कारणे निर्मिली. जेथे बोसनातन बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पाविली. हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे मी कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीस. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूत चर्चून. त्यास पुण्ये करून, सुधम तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लालवित बहुतांश, उद्धरली तुम्हाते. अमात्यासहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. इतुकेटी मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलते पुढती, हे राज्य करीती वर्ष. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढास पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. आमच्या आज्ञे करुनी, स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्यमान, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी, पळेल पै प्रत्यक्ष दृढ बोलवे वचन. नातरी अंगास मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहुनी. विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलाया न करावा अपमान, तरी त्या तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण. झाली असती जानपा, आजपासोनी 7वे दिवशी. मृत्यू पावेल समयासी. राव एकता धरिसिसी, मूर्छा येऊनी पडिलेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखान्वित होळीनी. अंतपुरी सकाळ कामिनी, आकांत करीती आक्रोश. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी रूपवर. मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक सांगतो विचार. हे पंचभूते नमस्त समग्र, शिशिमित्र नव्हे तै. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्मामय साचार. ते झाले स्फुरण जगर, अहं ब्रह्म म्हणूनिया. हे ध्वनी माया सत्य, तेथुनी जाहले महत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वाते निर्मित पितस्वहन, रजांचे सृष्टिकर्ता. द्रुहीण तमांचे रुद्र परिपूर्ण, सर्गस्ती तंत्य. करविता विविध म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिव दया लागून, 4 वेद उपदशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुणज्ञान, भुवन त्रय सेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आनिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय एकती पडती, त्याचे दर्शन जीव उद्धरती. मग कल्मलोध्य एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्राद्रहा. मग संप्रादाय ऋषी पासोनी,
भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य ते नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यासी दर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव देवदर्शन त्याचे घेऊनी इच्छिती. जप तप सर्व शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून या वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भावापुत्र नगर. पाश सोडून यम किंकर रीत हिंडतो लागले. यमे विधी लागा पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली द्राडून. तिथे कुतुकवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचिरली. त्यासी मत्सर वाढीला विशेष वाटे करावा शिवद्वेष. ते नेते जे जाऊन या यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेष जे पापमती. हे अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ते ऐसे म्हणती जे लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठान आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्र वर्तन करी. शिवावरी अभिषेकधार धरी मृत्यू दूर होई साच. अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषण पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोळी पाळा करी पत्रदीन. राये धरिली दृढ चरण सद्बदे होऊन बोलत. सकल ऋषी मंत्र मंडित पदक स्वामी तू या मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी या आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे आहेत ब्राह्मण. आणि कसागवे ते बोलवून त्याची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलवुनी ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यासध्यान युक्त पडून गुरुपासूनी जे आले. परादारा परधन ज्यास वनमाहुनी नीच पूर्ण. विरक्तशील सुशील गेली या दृष्टप्रती गृह न एकती. न शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी चालो न देती मित्ररथ. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊनी. सहस्त्रगट मांडूनी अभिमंत्रो स्थापिले. स्वधुर्नीचे लीलभरमे पूर्ण त्यात आम्रपल्लव घालुनी. रुद्र दोघे गर्जिनिली ब्राह्मण अनुष्ठान मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी. आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस. बाळ मूर्छित पडियेले एक मुहूर्त निश्चेत्री. चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपानाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रदोक शिंपेस सावध केला राजनंदन. त्यासी पुसोनी वर्तमान तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खंदिरा गारा सारखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यासी सांभ्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे गभस्ती दीदतंभ संहारती भस्मंग व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुघे जे महाराज मज सोडविले तोडून. त्यासी काळपुरुषासी धरून करीत ताडस गेले ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर. भद्रसेन जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू. नेत्री आले अंगी रोमांच दाटले. मग विप्रे चरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जती ते वेळे.
देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर, मुख्यद्याची महासुस्वर, मृद्यवाददे गर्जती अनेक वाद्यांचा गजर, शृंगे भृंगे कहाड थोर, सनया अपार वाजती, चंद्रनना झळकती भेर, नादन माये नदोदरी, असा भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे, षडस्त्र अन्ये शोभविती अलंकार, ब्राह्मणासी दक्षिणे लागुनी भांडारे, मुक्त केली राजंद्रे, म्हणे आवडे तुके ते भरा एकसरे, मागे पुढे पाहू नको, सर्व याचके केले तृप्त, पुरे हेची मात आता, धनभार झाला बहुत, म्हणून या सांडती ठाई ठाई, ब्राह्मण देता मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी आसुता, ऐसा अंती आनंद होत असता, तो अद्भुत वर्तल, वसंत येत सुगंधी वन, काशी क्षेत्रावरी स्वर्धुन, की क्षेत्रोपय मुंडानी, रमणलिंग अर्चिते, की निरुद्देवास सापळे चिंतामणी, क्षती तापुडे क्षीराब्द ये घेऊनी, तैसा कल्लोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन, अवतान्नपादी कयाधून हृदय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान, वंद्य जे का सर्वांते, जो च्युतशळी प्रवीण निर्मळ, ज्याची चतुर्विद्या कतरा कामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमलभावांडे मोडोनी, पुन्हा करणार मागोते अन्याय, शकादी तो नारद देखोनी हे क्षणी, कुंभातोनी मूर्तमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गाळहर्यपंत अवानी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावनी धरिती चरण, ब्रह्मानंदे चळमळले, दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके करुणी, म्हणे स्वामी अतींद्रिय दत्ता तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखले सांग अपार तू, नाद म्हणे मार्गी येता, शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, ती मृत्यू गेला बांधून, पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठान केले, तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिववीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता या मृत्यूस पुसू लागला, शिवसूत एका, तू कोणाच्या आज्ञे करुनी, आणि तो होतास भद्रसेन, त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आनुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, आणि तो हासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो दार्शवर्षी मृत्यू चिन्ह, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडांतरे थोर होते, हे महत्व पुण्ये निरसून सहज, 10 वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकून वृत्तांत, कर जोडूनी स्तवन करीत, हे अर्णाधव हिमंत गजा जात, अपराध न कळता हळला, ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावर घालिती लोळणी, आणि सहस्त्र रुद्र करुणी, महोच्छ्वास करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवस्वरूप बहुत, असो यावरी बहुश्रुत, अर्धधान पावला, आनंदमय शक्तिनंद, राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरुपूर्ण, ऋषीसहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती,
द्यासी काढन बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य केले, असे अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या एवळे महापार्वत वर्त, तत्वता भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वंचिता, गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास, अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुर्दम पुत्रास राज्य देऊन, युवराज ताराक लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत राव जाण, जाता झाला तपोवन, शिव अनुष्ठान रुद्राध्यान, करिता महारुद्र तो शोयला, विमानी बसवुनी त्वरिता, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वइच्छेने करुनी राहिले, शेवटी शिवपदासी ठाऊनी, राहिले शिवरूप होऊनी. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्राचे, हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाध, की हा कल्प सुमरून संपूर्ण, इच्छिले फल देणार, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासन बाधे ग्रह पीडा, विघ्न पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्व काही, जो येथील मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तमास, हे निंदी जो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा, त्यास परस्त्रो न वांज झाली माता, त्याची संतती न धरावी तत्वता, त्यासी भाषण न करिता महापातक, जाणीजे ते अप्यास गृहास न आणावे, आपण त्याच्या सदनास न जावे, त्याच्या जीवे भावे, जेवी सुचिळ हिंसक गृह, तो प्रत्यक्ष बक्षितो, जे मूर्ख वैसती त्यांचे पंक्तीस, त्यासे मृत्यू आला गोष्टीस, संदेह करी असेना, असे सर्व भावे निश्चिती, अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरीत परीत. हा अध्याय वाचावा, याचे अध्याय करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केले पुण्य, याचे करी अनुष्ठान ब्रह्मानंद प्रकटेल, अर्पणा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदंबा मूळकंद, अभंग न विटे, कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, एकादश अध्याय गोड हा, श्री सांब शिवार्पण नमस्तुभ्यं. धन्यवाद.